हॅलो विद्यार्थी मित्रांनो. आपण आत्ताच भारतातील घटनात्मक कायद्यांचा अभ्यास केला. त्याच्याशीच रिलेटेड हे PYQs आहेत. तर आपण बघूयात. सगळ्यात पहिले 1909च्या मॉर्लेमेंटो सुधारणा कायद्याबद्दल. हे शुद्ध टोणग्याचे आचल ठरतील, यातून लोकशाहीचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? तर हा ग्रुप बी प्रिलिम्सचा क्वेश्चन आहे 2026चा. तर याचं उत्तर आहे लोकमान्य टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी 1909च्या मॉर्लेमेंटो सुधारणा या कायद्यावरती अत्यंत तीव्र टीका केली होती आणि यांनी या सुधारणा केवळ दिखाऊ म्हणजे कॉस्मेटिक असल्याचे म्हटले. आता दिखाऊ ह्याच्यासाठी की त्या कायद्यामध्ये विधिमंडळाची सदस्य संख्या वाढवली, भारत काही भारतीय सदस्यांना स्थान दिले, परंतु खरी सत्ता ब्रिटिश सरकारकडेच राहिली. भारतीयांना जबाबदार शासन म्हणजे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट किंवा स्वराज्य मिळालं नाही. म्हणून टिळकांनी या सुधारणांची तुलना बैलाच्या दानाशी केली. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909च्या द्वारा मोर्ले मिंटो सुधारणा हे याचं उत्तर आहे. 1909 मध्ये फक्त आणि फक्त मोर्ले मिंटो रिफॉर्म झाले होते. आपण बघू शकतो. दुसरं दिलेलं आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म 1919चा आहे. हे दोन भारतीय शैक्षणिक आणि नागरी सेवा सुधारणा. शैक्षणिक सुधारणा एज्युकेशनल रिफॉर्म हा जो आहे, तर चार्टर कायदा 1813च्या अंतर्गत शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची वार्षिक तरतूद करण्यात आली होती. भारतात पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसाराची सुरुवात केली गेली. वूडचा डिस्पॅच, वूडचा खलिता 1854चा, आणि यालाच भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा सुद्धा म्हणलं जातं. आणि शिक्षण विभागाची स्थापना आणि विद्यापीठांच्या स्थापनेची शिफारस याच्यामध्ये करण्यात आली होती. आणि दुसरा जो नागरी सेवा सुधारणा सिव्हिल सर्व्हिसेस रिफॉर्म्स आहे, तो सुद्धा चार्टर्स ॲक्ट 1853 मध्ये टाकला गेला. तर नागरी सेवांसाठी खुल्या स्पर्धेची ओपन कॉम्पिटिशनची सुरुवात त्यावेळेस करण्यात आली. गुणवत्ता आधारित नागरी सेवा पद्धतीचा पाया घातला गेला. भारत शासन कायदा 1858 मध्ये भारताचे प्रशासन ब्रिटिश क्राऊनच्या नियंत्रणाखाली आले आणि नागरी प्रशासनात सुधारणा करण्यात आला. म्हणजे नागरी सेवा सुधारणाशी रिलेटेड या दोन गोष्टी आहेत, चार्टर्स ॲक्ट 1853 आणि भारत शासन कायदा 1858. तर शैक्षणिक सुधारणेशी रिलेटेड दोन कायदे आहेत, चार्टर्स कायदा 1813 आणि वूडचा खलिता 1854चा. पुढचा प्रश्न आपण बघूयात. अचूक जोड्या लावा हा ग्रुप बी प्रिलिम्सचा क्वेश्चन आहे. तर भारतीय सुशासन कायदा 1858, भारतीय परिषद काउन्सिल कायदा 1909, भारत सरकारचा कायदा 1919 आणि भारत सरकारचा कायदा 1935, हे चारही कायदे त्यांनी दिलेले आहेत. हे चारी कायदे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेत. पहिले आपण हे बघूयात की ह्यातलं कुठलंही जे आपल्या जास्त लक्षात आहे. तर भारतीय परिषद काउन्सिल कायदा 1909, मुस्लिमांनी स्वतंत्र मतदारसंघ, हे सगळ्यात जास्त सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी, कारण की तो एक आणि एकच रिफॉर्म त्याच्यामध्ये महत्त्वाचा होता. बचं उत्तर एक, तर बचं उत्तर एक 3 ठिकाणी आहे. आता दुसरं आपण काही बघू शकतो. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 आहे. 1919च्या भारत सरकार कायद्याने प्रांतात द्विदल शासन पद्धती आणली होती. आणि भारत सरकार कायदा 1935 चौथं, त्यांनी केंद्रात द्विदल शासन पद्धती आणली होती. एकावरून त्याचं उत्तर नाही काढता येणार, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ह्याचं उत्तर 3 आहे, कारण की 4 ऑप्शन 2 ठिकाणी दिलेला आहे, एक ऑप्शन 3ही ठिकाणी दिला आहे, 3 हा ऑप्शन 2 ठिकाणी दिला आहे आणि 5 ऑप्शन एकाच ठिकाणी दिला आहे. म्हणजेच भारत सरकार कायदा 1935 केंद्रात द्विदल शासन पद्धती महत्त्वाचा आहे. दुसरं, भारत सरकार कायदा 1919नी प्रांतात द्विदल शासन पद्धती, हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे 1919 नंतर 1935चा कायदा आला होता. 1927 आणि 1932च्या त्या 2 ॲक्ट्स नंतर. ठीक आहे. सायमन कमिशन आणि पुणे करार त्याच्यानंतर 1935चा कायदा आला होता. भारतीय सुशासन कायदा 1858, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं गेलं होतं, तर भारत मंत्रिपदाची निर्मिती. ठीक आहे. पोस्ट ऑफ सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे 1858 मध्ये. पुन्हा भारतीय परिषद काउन्सिल कायदा 1909 मध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, भारत सरकारचा कायदा 1919 मध्ये केंद्रात द्विदल शासन पद्धती, ही प्रांतात द्विदल शासन पद्धती, आणि भारत सरकार कायदा 1935नी केंद्रात द्विदल शासन पद्धती. पुढचा प्रश्न, पुन्हा 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? तर ह्याचं उत्तर आहे मुडीमन कमिटी. तर 1919च्या कायद्यासाठी मुडीमन कमिटी होती. ही कशासाठी होती? तर त्रुटींची चौकशी करण्यासाठी. ठीक आहे. हा कमिटी कुठल्या
कार्यकाळात बनवली होती त्याचं आहे. तर सगळ्यात आधी 1834ला मॅकॉले कमिटी होती. त्याच्यानंतर 1919ला हंटर कमिशन होतं. त्याच्यानंतर 1924ला मोडीमन कमिटी होती आणि 1927ला सायमन कमिटी होती. तर मॅकॉलेची कमिटी जी होती ती कायद्यांसाठी होती. हंटर कमिशन होते जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी होतं. मुडीमन कमिटी जी होती ती 1919च्या कायद्यानुसार प्रांतात द्विदल शासन दायरकी यशस्वी झाले का हे तपासण्यासाठी होती. सायमन कमिशन जे होतं ते 1919च्या भारत सरकार कायद्याच्या कार्याचे पुनरावलोकन करून पुढील घटनात्मक सुधारणा सुचवण्यासाठी होतं. तर कायद्याच्या त्रुटींच्या चौकशीसाठी मुठीमन होतं, तर कायद्याचा अभ्यास करून पुढची घटना सुचवण्यासाठी होतं ते सायमन कमिशन. त्याच्यामुळे या ऑप्शनमध्ये गफलत होऊ शकते. पुढे बघूयात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनद असे केले आहे? तर त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 याचं उत्तर आहे गुलामगिरीची एक नवी सनद. मी कन्फर्म करते. प्रश्न तर भारत सरकार कायदा 1935चे वर्णन त्यांनी गुलामगिरीची एक नवी सनद असे केले का? कारण की या कायद्याने भारतीयांना पूर्ण स्वातंत्र्य दिले नाही, पहिली गोष्ट. दुसरं, ब्रिटिश सरकारने महत्त्वाचा अधिकार कायम स्वतःकडे कायम ठेवण्यात आले आणि नेहरूंनी याला ब्रिटिश नियंत्रण कायम ठेवणारी गुलामगिरीची सनद म्हणली. तर 1935च्या कायद्याने काय काय केलं होतं? सिव्हिल सर्व्हिसेस स्थापन केलेली होती. पुन्हा RBIची स्थापना या कायद्यानंतर झालेली आहे. त्याच्यानंतर याच कायद्यातल्या बऱ्याचशा तरतुदी आपण पुढे चालवल्या आहेत. दायरकी जी स्टेटमध्ये लागू केली त्या सगळ्या गोष्टी 1935च्या कायद्याने झालेल्या होत्या. ठीक आहे. मॉर्लेमेंटो रिफॉर्ममध्ये आपण पाहिलं होतं मुसलमानांना सेपरेट मतदारसंघ होतं. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्ममध्ये आताच आपण पाहिलं इथे 1919च्या कायद्यामध्ये प्रांतात द्विदल शासन पद्धती होती, म्हणजे स्टेटमध्ये. ठीक आहे. तर पुढे जाऊयात. पुन्हा सेम प्रश्न. आता खालच्या 3 गोष्टी सेम आहेत, वरती फक्त भारतीय परिषद कायदा 1892 दिलेला आहे. इकडे काय होता? भारतीय सुशासन कायदा 1858 होता. 1909, 1919, 1935. इकडे काय दिलंय? 1909, 1919, 1935. ठीक आहे. हा राज्यसेवा मेन्स 24चा प्रश्न आहे आणि हा प्रश्न ग्रुप बी प्रिलिम्स 2025चा आहे. 25-24 दोन्ही वर्षांमध्ये सब पॉइंट्स रिपीट झालेले आहेत. तर भारतीय प्रशासन कायदा 1892 याचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. तर भारतीय प्रशासन कायदा 1892 मध्ये काय झालं होतं? तर अर्थसंकल्पावर मतदानाचा अधिकार नव्हता. भारतीय परिषद कायदा 1909 मध्ये मुस्लिमांना संप्रदायवादाला प्रोत्साहन, म्हणजे सेपरेट मतदारसंघ, तसं थोडक्यात हा त्यांच्यासाठीच होता. पुढे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919 मध्ये प्रांतांना स्वायत्ता प्रदान केली होती, कारण द्विदल शासन पद्धती होती. सीचं उत्तर 2. आणि भारत सरकार कायदा 1935 ने काय केलं होतं? सॉरी, सीचं ऑप्शन 2 आहे, शिखांना स्वतंत्र मतदारसंघ. का? कारण की 1909च्या कायद्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ स्थापन केला होता आणि 1919च्या कायद्यामध्ये शीख आणि सांगते 1909च्या कायद्यातल्या सुधारणा बघून 1919च्या कायद्यामध्ये शीख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांना सुद्धा सेपरेट रिप्रेझेंटेशन दिलं होतं 1919च्या कायद्यामध्ये. आणि भारत सरकार कायदा 1935 आहे.
तर त्याच्यासाठी प्रांतांना स्वायत्ता प्रदान केली होती आणि त्या स्वायत्तता त्या प्रांतांमध्ये कोण कोण होतं बायकॅमेरल लेजिस्लेचर, तर बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि युनायटेड प्रोव्हिन्सेस. आता आपण पुढे जाऊयात. आता हे बघा, इसवी सन 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार खालीलपैकी द्विगृही कायदेमंडळ असलेल्या प्रांतांची निवड करा. हा मेन्स 2024चा प्रश्न आहे. हा राज्यसेवा मेन्स 2024चा प्रश्न आहे. ठीक आहे. तर हे भारत सरकार कायदे 1935 प्रांतांना स्वायत्ता प्रदान केली आहे. ते प्रांत कोणते कोणते होते ते त्यांनी पुढच्या प्रश्नात विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे? बंगाल, बिहार, मुंबई, ओडिसा, बिहार, बंगाल संयुक्त प्रांत, मद्रास आणि आसाम. तिथे BBMMAU, बंगाल, बिहार, मद्रास, मुंबई, बॉम्बे, आसाम आणि युनायटेड प्रोव्हिन्सेस संयुक्त संस्था. पुढे, भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने देण्यात आला? तर याचं उत्तर काय आहे? 1861च्या कायद्याने, भारतीय परिषद कायदा 1861. याच्यामध्ये भारतीय प्रांत आणि अध्यादेश काढण्याची सुविधा केली गेली होती. म्हणजेच भारतीयांना प्रथम प्रवेश 1861च्या कायद्याने देण्यात आला, प्रांतीय विधिमंडळे पुन्हा सुरू केली गेली आणि अध्यादेश काढण्याचा अधिकार, जो की आपण इमर्जन्सीमध्ये काढतो 6 महिन्यांवाला, तो 1861च्या कायद्यामध्ये सुरू केला गेला. पुन्हा आता 1919च्या भारत सरकार कायद्यानुसार मध्यवर्ती सरकारकडे पुढीलपैकी कोणते कामे होती? तर मध्यवर्ती सरकाराकडे डिफेन्स आणि पोस्ट अँड टेलिग्राफ म्हणजे संरक्षण, पोस्ट आणि तार हे काम होतं. आता मध्यवर्ती सरकार आपण पाहूयात. केंद्र विषयक होतं, त्याच्यामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, सैन्य, रेल्वे, पोस्ट, तार, चलन, सीमाशुल्क. प्रांतीय विषयामध्ये पोलीस, न्याय, तुरुंग, शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य, शेती, दुष्काळ निवारण. आता हे आपल्याला इंटरेस्टेड विथ विच ऑफ द फॉलोइंग ॲज पर द गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. केंद्रीय विषय जर वरती नाही कळालं तर खाली बघायचं. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय विषय. आता मध्यवर्ती सरकार म्हणजे केंद्रीय सरकार होते. तर केंद्रीय सरकारकडे होतं संरक्षण म्हणजे डिफेन्स, परराष्ट्र व्यवहार, सैन्य, ठीक आहे, रेल्वे, पोस्ट अँड टेलिग्राफ, हे पोस्ट आणि टेलिग्राफ त्यांच्याकडे होतं. आता ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस अँड जेल, तर न्याय, तुरुंग, पोलीस या गोष्टी होत्या प्रांतीय विषयांकडे. दुष्काळ निवारण मग यासारख्या गोष्टी होत्या प्रांतीय विषयांकडे. आता हे दोघांची पण लिस्ट याच्यामध्ये आहे. मेन्स 23चा प्रश्न आहे हा. आता कोणत्या कायद्याद्वारे हाय कमिशनरवर देखरेख ठेवण्याचे काम गव्हर्नर जनरलकडे होते? तर इथे मी प्रत्येक एका ऑप्शनसाठी डिस्क्रिप्शन दिलेले आहे. इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 मध्ये भारतीय सदस्यांचा समावेश प्रांतीय विधिमंडळामध्ये झाला. मोर्ले मिंटोमध्ये स्वतंत्र मतदारसंघ, यामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्डमध्ये प्रांतिक स्वायत्तता संघीय योजना होती. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 मध्ये हाय कमिशनर पदाची निर्मिती आणि त्यावरील देखरेख आहे. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 आहे तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आहे आणि जो मोर्ले मिंटो आहे तो 1909चा कायदा. तर आपल्याला यांचं सबनेमिंग सुद्धा लक्षात ठेवावं लागणार आहे. तर मोर्ले मिंटो 1909चा कायदा आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919चा कायदा आहे, ज्याच्यामध्ये हाय कमिशनर पदाची नियुक्ती केली गेली होती. पुढे 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणते संस्थान स्थापनेची तरतूद केली गेली? आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्याला माहिती आहे. हाय कमिशनरचं आपण आत्ताच मागे बघितलं, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919चा कायदा. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फेडरल कोर्ट या दोघांची स्थापना आपल्याला माहिती आहे की 1935च्या कायद्यामध्ये झालेली आहे. तर ए आणि बी तर ऑप्शन आपलं फिक्स आहे. ए बी इकडे, ए बी इकडे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सी. का? कारण की हाय कमिशनर 1919चा कायदा, तर डी ऑप्शन आपल्या सगळीकडून कॅन्सल आउट होतोय. 1 मध्ये गेला, 2 मध्ये गेला, 2 मध्ये नाहीये, 3 मध्ये गेला आणि 4 मध्ये पण गेला. तर फेडरल कोर्ट राहिला कोण आहे? फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे. तर हे 3 का? कारण की सगळीकडे यांनी 3 ऑप्शन दिलेत. जर 2 ऑप्शन दिले असते तर आपल्याला जास्त कन्फ्युजन झालं असतं. तर अशा पद्धतीने 1773 ते 1947 पर्यंतच्या कायद्यावरती आलेले काही प्रश्न मी घेतले. मी आशा करते की याचा तुम्हाला एक्झामसाठी उपयोग होईल. यापुढे अशाच लेक्चर्स कंटिन्यू राहण्यासाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.